सो गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण पाहणार आहोत अँग्युलर मोमेंटम आणि एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, तर अँग्युलर मोमेंटमला ॲक्च्युली कसं डिफाईन करायचं? तर मोमेंटम ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ अ बॉडी फ्रॉम एनी ॲक्सिस ऑफ रोटेशन. मोमेंटम ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ अ बॉडी from any axis of rotation is called angular momentum. तो फिगर मध्ये एक पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. ओके, आपल्याला माहिती आहे की लिनियर मोमेंटम म्हणजे इट इज द प्रॉडक्ट ऑफ मास इनटू वेलोसिटी. आणि सर्क्युलर मोशन मध्ये जी लिनियर वेलोसिटी आहे, द डायरेक्शन ऑफ लिनियर वेलोसिटी असते अलॉंग द टँजंट, आणि म्हणून लिनियर मोमेंटम सुद्धा आपण कन्सिडर केलेला आहे अलॉंग द टँजंट किंवा ते अलॉंग द टँजंट असते. ओके, आता मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे आता पी बार जर समजा लिनियर मोमेंटम ऑफ द बॉडी असेल आणि आर बार इज अ पोझिशन वेक्टर फ्रॉम पॉइंट ऑफ रोटेशन, तेव्हा अँग्युलर मोमेंटम कसं लिहिणार आपण? तर एल बार इक्वल्स टू आर बार क्रॉस पी बार. हा आहे वेक्टर फॉर्म. यालाच मॅग्नेटिक फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर याला लिहिणार आपण पी इंटू आर साइन थीटा. Theta is the angle between the direction of this P bar and R bar. ओके, म्हणजे आता पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, म्हणजे त्याला अँग्युलर वेलोसिटी आहे. ओके, आणि त्याला अँग्युलर वेलोसिटी असल्यामुळेच तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. आणि तेव्हा हा जो अँगल आहे थिटा तो 90 असतो. ओके, तेव्हाच ती मोशन जी आहे ती पॉसिबल आहे. ओके, परत त्याला आपण लिहू शकतो की दॅट इज एल इक्वल्स टू लिनियर मोमेंटम म्हणजेच मास इंटू वेलोसिटी यांचा प्रॉडक्ट इंटू आर. लिनियर वेलोसिटी काय लिहिणार की रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी आर इंटू ओमेगा इंटू आर. सो विच इज इक्वल्स टू एम आर ओमेगा स्क्वेअर इंटू एम आर स्क्वेअर इंटू ओमेगा. तर इथं व्ही इक्वल्स टू आर इंटू ओमेगा. आता हा काय की इट इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणजे याला लिहिणं आपण एल इक्वल्स टू आय इंटू ओमेगा. ओके, परत अँग्युलर मोमेंटमचा नेक्स्ट फॉर्म मिळतो आपल्याला. इट इज द प्रॉडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड द अँग्युलर वेलोसिटी. किंवा याला आपल्याला डिफाईन करता येईल की इट इज द प्रॉडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम इंटू द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, तर अँग्युलर मोमेंटम जी आहे ती व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि इट्स डायरेक्शन इज गिवन बाय राईट हँड थंब रूल. जो राईट हँड थंब रूल आपण बघितला तर त्या राईट हँड थंब रूलनुसार आपण हे फाइंड आउट करू शकतो. ओके, तर जसं अँग्युलर मोमेंटम हा अलॉंग द ॲक्सिस आहे म्हणून हा असेल ॲक्सियल वेक्टर. ओके, आणि त्याची मॅग्निट्यूड आपण या फॉर्मनं किंवा या फॉर्मनं काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. आता याचं एसआय युनिट काय लिहिणार? तर एसआय युनिट काय असेल? एसआय युनिट इज माससाठी आपण लिहिणार किलोग्रॅम, वेलोसिटी मीटर पर सेकंड, डिस्टन्स मीटर म्हणजेच काय होईल किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड. परत याची डायमेन्शन याच्यावरून काय लिहिता येईल? डायमेन्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सो एम रेज टू 1 एल रेज टू 2 3 रेज टू -1. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला आता नेक्स्ट एक्सप्रेशन द्या, एक्सप्रेशन फॉर द अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ते आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, त्यासाठी नेक्स्ट आपल्याला कन्सिडर करावं लागेल एक डायग्राम. ओके, तर ज्यामध्ये आपण कन्सिडर करणार रिजिड बॉडी. ओके, पण त्या एक्सप्रेशनसाठी आपल्याला लक्षात ठेवावं लागणार की लिनियर मोमेंटम म्हणजेच मास इंटू वेलोसिटी. लिनियर वेलोसिटी काय? तर इट इज द प्रॉडक्ट ऑफ रेडियस म्हणजेच परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू अँग्युलर वेलोसिटी. ओके, तर यासाठी आपण एक रिजिड बॉडी कन्सिडर करणार. सो कन्सिडर रिजिड बॉडी रोटेटिंग विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. ओके, कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी ही रिजिड बॉडी रोटेट होता है अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट ओ. तर कसं करा की ही जी रिजिड बॉडी आहे ती एन नंबर ऑफ पार्टिकल पासून बनलेली आहे. सपोज
m1 is the mass of first particle, m2 is the mass of second particle, mn is the mass of n particle. ओके, आता प्रत्येक पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स r1 पहिल्या पार्टिकलचं असेल, r2 दुसऱ्या पार्टिकलचं, rn n number of particles. ओके, आता when the rigid body is rotated with constant angular velocity, okay, then the particle of the rigid body perform the circular motion. म्हणजे आता रिजिड बॉडीचे पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतील आणि सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला माहित आहे की डायरेक्शन ऑफ दिस वेलॉसिटी असते अलॉंग द टँजंट. म्हणजे पहिल्या पार्टिकलची वेलॉसिटी असेल अलॉंग दिस टँजंट, दुसऱ्या पार्टिकलची असेल अलॉंग दिस टँजंट आणि n नंबर ऑफ पार्टिकलसाठी असेल अलॉंग दिस टँजंट. ओके, आता बॉडी आणि पार्टिकल या दोन्हीची जी अँग्युलर वेलॉसिटी आहे ती असेल कॉन्स्टंट. ओके, एक मिनिट. तर बॉडी आणि पार्टिकल दोन्ही कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने काय होतात, रोटेट होतात. आता आपल्याला अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन जर फाइंड आउट करायचं असेल तर अगोदर पहिल्या पार्टिकलसाठी आपल्याला अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करावं लागेल. अँग्युलर मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. लिनियर मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास इंटू वेलॉसिटी. परत वेलॉसिटीसाठी आपण रिलेशन यूज करणार. म्हणजे आता कन्सिडरेशनमध्ये काय लिहिणार, दॅट इज m1, m2 डॅश mn with the masses of n particles, r1, r2 डॅश rn with the distance of n particle आणि v1, v2, vn with the linear velocities of n particle. ओके, आता पहिल्या पार्टिकलसाठी अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करणार आणि त्यासाठी फॉर फर्स्ट पार्टिकल पहिल्या पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी और फर्स्ट पार्टिकल लिनियर वेलॉसिटी v1 इक्वल्स टू r1 इंटू ओमेगा. ओके, प्रत्येक पार्टिकलसाठी अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट राहील ओमेगा. पहिल्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम पहिल्या पार्टिकल असेल p1, ते असेल m1 इंटू v1. v1 ची व्हॅल्यू इथं प्लेस करा, m1 r1 ओमेगा. पहिल्या पार्टिकलसाठी अँग्युलर मोमेंटम याला डिनोट करू आपण L1 इज द प्रॉडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. p1 ची व्हॅल्यू जर प्लेस केली तर काय मिळेल, m1 r1 ओमेगा इंटू r1 म्हणजेच L1 मिळेल m1 r1 स्क्वेअर इंटू ओमेगा. ओके, त्याच्यावर आपल्याला n पार्टिकलसाठी अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करता येईल. सेकंड पार्टिकलसाठी काय लिहिणार, L2 m2 r2 स्क्वेअर इंटू ओमेगा. थर्ड पार्टिकलसाठी m3 r3 स्क्वेअर इंटू ओमेगा. n पार्टिकलसाठी Ln mn rn स्क्वेअर इंटू ओमेगा. ओके, आपल्याला माहिती आहे की अँग्युलर मोमेंटम इज ॲक्सियल वेक्टर. या सगळ्या पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन असेल अलॉंग दिस ॲक्सिस. सो डायरेक्शन सेम आहे, म्हणजे या पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमची जी मॅग्निट्यूड आहे ती आपण ॲड करू शकतो. आणि मग सगळ्या पार्टिकलच्या या अँग्युलर मोमेंटमला जर आपण ॲड केलं तर त्यांची जी ॲडिशन किंवा समेशन आहे तर ती समेशन म्हणजेच काय की अँग्युलर मोमेंटम ऑफ दिस बॉडी. सो अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी L इक्वल्स टू the summation of angular momentum of n particle. Okay, take the value place करो. So m1 r1 square into omega, m2 r2 square into omega plus dash mn rn square into omega. इथून ओमेगा कॉमन निघतो, that is m1 r1 square plus m2 r2 square plus dash plus mn rn square into ओमेगा. आपल्याला माहित आहे की ही जी सम आहे ती आपण समेशन रिप्लेस करू शकतो. म्हणजे समेशन ऑफ mi ri square where I is where I is from 1 to n into omega.
ओके. आता ही समेशन म्हणजेच काय की मोमेंट ऑफ इनर्शिया. सो द अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी L इक्वल्स टू I इंटू ओमेगा. ओके. तर व्हेरी इझी एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट करता येईल. फक्त एवढं लक्षात ठेवा की रिजिड बॉडी कन्सिडर केल्यानंतर एन पार्टिकल कन्सिडर करणार, एन पार्टिकलचं मास, त्यांचं डिस्टन्स आणि पहिल्या पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी, पहिल्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम, पहिल्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम, त्याच्यावरून एन पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम, या सगळ्यांची समेशन म्हणजेच काय की या बॉडीचं अँग्युलर मोमेंटम. ओके. तर अँग्युलर मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर वेलॉसिटी. तर व्हेरी इझी एक्सप्रेशन तुम्हाला इझिली हे समजून जाईल. ओके. सो थँक्यू.